नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ नात्यांची घट्ट वेळ या पाठाला सुरुवात करणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत मीरा शिंदे। विविध नियतकालिकांमधून आणि मासिकांमधून कथा कवितांचे लेखन त्यांनी केलेलं आहे। प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो। जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो। एवढी नात्यांची बीण घट्ट असते। या पाठात लेखिकेने नात्यांचे वर्णन सहजतेने व परिणामकारकरित्या स्पष्ट केले आहे। हा पाठ आवाम 2010 या मासिकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखिका आपल्याला या पाठामध्ये आमचे नाते किती आवश्यक असतात, आम्हाला नाते कसे मिळत असतात, नात्यांचं महत्व काय आहे, नाते सांभाळत असताना माणसाला कशा प्रकारे कसरत करावी लागत असते, किंवा एक एक नातं माणसाला जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं आवश्यक असतं आणि कशा प्रकारे ते आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत ते पूर्ण करावं लागतं। नात्यांची जबाबदारी कशी कधी कधी सोपी वाटते, नात्यांची जबाबदारी कधी कशी कठीण वाटते, या सगळ्या गोष्टी या पाठामध्ये लेखिका मीरा शिंदे यांनी सांगितलेल्या आहे। विद्यार्थी मित्रांनो, जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ घेऊन येतो। म्हणजे जन्म झाला की जन्म झाल्याबरोबर त्याला नाते मिळत असतात आणि एक दोन नाते नसतात, तर जणू काही नात्यांची भली मोठी माळ त्याला मिळालेली आहे। या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात आणि मग अनेक मणी यामध्ये जणू काही ते ओवलेले आहेत, एक माळा तयार झालेली आहे। अशा प्रकारची ते नात्यांची अवस्था असते। ओवलेले असतात म्हणजे ज्याप्रमाणे मणी त्या दोऱ्यामध्ये ओवलेले असतात त्याप्रमाणे नाते सुद्धा ओवलेले असतात। हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत असतात आणि सगळे नाते मिळून मनुष्याच्या अवतीभोवती, हे सगळे नाते मिळून मनुष्याच्या आयुष्यामध्ये एक प्रकारचं गुंफण तयार झालेले असते, एक प्रकारची माळ तयार झालेली असते। आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्याची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते। आता विशिष्ट लोकांना नाते असतात, विशिष्ट लोकांना नाते नसतात, असं कधी नसतं। प्रत्येकाला जन्मापासून नाते मिळत असतात आणि प्रत्येकाच्या भोवती ही नाते मजबूत होत असतात। नकळत हे नाते आपले कामं करत असतात। मुलाचा जन्म झाला की त्याला नकळत आई मिळत असते, म्हणजे आईच त्याला जन्म देते। आई ही त्याची सगळ्यात जवळचं नातेवाईक असते। आई हे मिळालेलं मुलांना सगळ्यात पहिलं नातं असतं। आईनंतर बाबा असतात। हे मुलांनी काही ठरवलेलं नसतं की मला आई हवी, बाबा नकोय, आजी हवी, आजोबा नकोय, बहीण हवा, भाऊ नकोय, अशा प्रकारचे कोणी ठरवू शकत नाही। जन्म झाल्या सहजपणे निसर्गाने, परमेश्वराने त्याला आई नावाचं नातं दिलेलं आहे। पहिलं नातं आई, आईच्या बरोबर येतं वडील, मग भाऊ, बहीण, आजी, आजोबा, अशा प्रकारची सगळी नाते त्याच्या अवतीभोवती गोळा होत असतात। हे नाते जसं कालावधी जात असतो तसतसे मजबूत होत असतात, घट्ट होत असतात, त्यांची एक वीण गुंफली जात असते। नाते हे दोन प्रकारचे असतात, एक रक्ताने मिळालेलं नातं आणि एक सहवासातून, प्रेमातून मिळालेलं नातं। आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा हे रक्ताने मिळालेले नाते आहे। काका काकू, मामा मामी हे सगळे रक्ताने मिळालेले नाते आहेत। परंतु आपण जेव्हा शाळेमध्ये येतो, एका बेंचवर दोन मैत्रिणी बसतात, एका बेंचवर दोन मित्र बसतात, घरून येताना दोघं मित्र सोबत येतात, घरून येताना दोघं मैत्रिणी सोबत येतात, दिवसभर शाळेमध्ये सोबत राहतात, दवा सोबत खातात। अशा प्रकारे जेव्हा त्यांचा वावर वाढत असतो, एकमेकांच्या सोबत सहवास वाढत असतो, हे जे जसं शिक्षण घेत असतात तसतसं हे मुलं मोठं होत असतात। मोठं होत असताना हे नाते सुद्धा घट्ट होत असतात। जसं आई वडील, भाऊ बहीण हे रक्ताने मिळालेले नाते असतात, तसं मित्र आणि मैत्रीण हे सहवासातून मिळालेले नाते असतात। सहवासातून मिळालेले नाते सुद्धा बऱ्याचदा हे रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ ठरत असतात। उदाहरणार्थ, एखादं संकट आलं, एखादं काम पडलं, त्यावेळेस एखाद्या वेळेस भाऊ कामात येणार नाही किंवा बहीण कामात येणार नाही, अशा वेळेस मित्र कामात येतो। अशा प्रकारची उदाहरणं
पूर्ण जगामध्ये हजारो प्रकारची अशा प्रकारची उदाहरणं आहेत की मित्र हा संकटाच्या वेळेस कामात आलेला आहे. असे सहवासातून मिळालेले नाते सुद्धा खूप श्रेष्ठ असतात, खूप मोठी असतात, खूप चांगली असतात. काही काही मित्रमैत्रीण हे आयुष्यभर एकमेकांची साथ सोडत नाहीत. नाताला एक एक नाव देत ती कधी कधी जवळीक साधते. अशा प्रकारे ही जी नात्यांची वीण आहे ही प्रत्येक नात्याला एक एक नाव देत असते. जसं तो मोठा होत असतो तसं नवीन नातं त्याच्यामध्ये जुळत होत असतो, अगदी स्वकीय होऊन जाते. उदाहरणार्थ पहिल्या सुरुवातीला आई वडील असतात, भाऊ बहीण असतात, आजी आजोबा असतात. मुलगा थोडा मोठा झाला की त्याला काकू काका समजतंय, अजून थोडा मोठा झाला की त्याला मामी आणि मामा समजतंय. आईच्या माहेरची सगळी नाते त्याच्या लक्षात यायला लागतात. म्हणजे जसं तो मोठा होतो तसं हे नाते त्याच्या अवतीभोवती जवळ येत असतात, वाढत असतात, स्वकीय होत असतात. कधी कधी हेच नाते परक्यासारखे सुद्धा वाटत असतात. उदाहरणार्थ आमची आई आम्हाला खूप जीव लावते, खूप प्रेम करते. स्वतःच्या जीवापेक्षा ती आमच्यावर जास्त प्रेम करत असते. दुर्दैवाने परमेश्वराने आमच्यापासून त्याला हिरावून दिलं. सावत्र आई आहे. सावत्र आई सुद्धा आई आहे, परंतु जरी ती आई असेल तरी कधी कधी सावत्र आई ही परक्यासारखी वागत असते. सावत्र आई ही सतत नेहमी वाईट असते असं नाही, परंतु बऱ्याचदा सावत्र आई सुद्धा चांगली असू शकते. काही काही वेळेस ती परक्यासारखी वागू शकते. अशा प्रकारे रक्ताने मिळालेले नाते सुद्धा कधी कधी दूरचे होऊ शकतात, दूरचे नाते सुद्धा कधी कधी जवळचे होऊ शकतात. नाते जन्माबरोबर आलेले असो किंवा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेले असू दे, त्यातही स्वकीय आणि परकीय असा भेदभाव निर्माण झालेला असतो. मित्राचा मित्र आहे म्हणून तो थोडा लांबचा आहे. आमची खरी मैत्री आमच्या मित्राशी आहे, त्याचा ओळखीचा कोणीतरी आहे म्हणून तो आमचा मित्र झाला, म्हणजे परकेपणा आला, लांबपणा आला. तसंच नातेवाईकांमध्ये सुद्धा आहे. अति जवळचे जे असतील ते आमच्यावरती खूप जीव लावतात. आमच्या घरातले जे सगळे मंडळी आहेत, सगळी लोक आहेत, सगळी माणसं आहेत, आई वडील आहेत, भाऊ बहीण आहेत, आम्हाला खूप जीव लावतात. परंतु जसं आम्ही जगात वावरत असतो, बाहेर फिरत असतो, तसं नात्यांमधला दुरावा हा आम्हाला जाणवत असतो. मित्रांनो, आईला तर परमेश्वराचं रूप म्हटलेलं आहे. म्हणजे पंढरपूरचं जे विठू माऊली आहे, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठू माऊलीला सुद्धा आई संबोधलं गेलं आहे. कारण की आईमध्ये जे मातृत्व आहे, आईचं ज्या प्रकारचं हृदय आहे त्याच प्रकारचं परमेश्वराचं हृदय आहे, किंवा परमेश्वराचं ज्या प्रकारचं हृदय आहे, जे प्रकारचं प्रेम आहे, तीच आपुलकी आपल्याला आईमध्ये बघायला मिळते. आणि म्हणून देवाला आई म्हणून संबोधलं गेलं आहे किंवा आईला देव म्हणून संबोधलं गेलं आहे. संत ज्ञानेश्वर यांना सुद्धा ज्ञानेश्वर माऊली म्हटलेलं आहे. विठ्ठलाला विठू माऊली म्हटलेलं आहे. परमेश्वर ज्यावेळेस स्वतःची प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकत नव्हता, असं म्हणतात की ज्यावेळेस परमेश्वर सगळ्यांवर राहू शकत नव्हता, सगळ्यांची गरज पूर्ण करू शकत नव्हता, परमेश्वर सगळ्यांना जीव लावू शकत नव्हता, तेव्हा त्याने आईची निर्मिती केली आणि सगळ्यांना एक एक आई वाटून दिली. म्हणजे जणू काही परमेश्वराने प्रत्येकाच्या जवळ त्याला राहता आलं पाहिजे म्हणून आईचं रूप घेतलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वराला सुद्धा आई म्हणून संबोधलं गेलं आहे, किंवा आम्ही आईमध्ये सुद्धा देव बघत असतो. खर तर माणूस जन्माला येतो तोच मुळे कुणाचा तरी मुलगा असतो. आपण जन्माला आलो तर आपण आपल्या आई वडिलांचे मुलगा असतो. कुणाचा तरी भाऊ असतो, आपले जे भाऊ बहीण असतात त्यांचा आपण भाऊ लागत असतो. कुणाची तरी मुलगी असते, एखाद्या मुलीचा जन्म झाला ती आपल्या आई वडिलांची मुलगी असते. मुलाचा जन्म झाला तो आपल्या आई वडिलांचा मुलगा असतो. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ते इथे, आणि घरामध्येच त्याची या नात्यांशी पहिली ओळख होत असते. तो पहिला शब्द जर कोणता उच्चारत असेल तर तो आई म्हणून उच्चारत असतो, मा म्हणून उच्चारत असतो. त्या आईमध्ये पहिली आपुलकीची जाणीव त्याला होत असते आणि आईला सुद्धा आपलं मातृत्व उचलून येत असतं. अशा प्रकारे हे नाते एकमेकांच्या जवळ वाढत असतात, जवळ येत असतात आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. उदाहरणार्थ, नंतरचा प्रवास म्हणजे एखाद्या मुलाचा जन्म झाला, हळूहळू तो मोठा होऊ लागला. मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पत्नीचे जे सगळे नातेवाईक आहेत, म्हणजे पत्नीचे आई वडील आहेत, पत्नीचे बहीण भाऊ आहेत, पत्नीचे आजी आजोबा आहेत, ते सगळे त्याचे नातेवाईक झाले. म्हणजे पत्नीचे आई वडील त्याचे सासू सासरे झाले, पत्नीची बहीण ही त्याची मेहुणी झाली, पत्नीचा भाऊ हा त्याचा नातेवाईक झाला, पत्नीचे आजी आजोबा हे पण त्याचे आजी आजोबा झाले.
त्याप्रमाणे एखाद्या मुलीचं लग्न झालं, मुलगी सासरी गेली, तिला नवरा मिळाला, नवऱ्याबरोबर तिला सासू सासरे मिळाले, नवऱ्याबरोबर तिला दीर मिळाला, जेठ मिळाला, विहीण मिळाली, अशा प्रकारे तिला पत्नीच्या कडनं सुद्धा सगळ्या प्रकारची नात्यांची पूर्तता ही सहजतेने होत असते. किंवा मुलीचं लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी अनेक प्रकारचे नाते तिला सहजपणे जुळत असतात. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम मुलायम आणि धारदारी असते. हे जे नाते असतात हे नाजूक सुद्धा असतात, खूप नाजूक असतात. हे नाते कधी कधी लहानशा गैरसमजामधून सुद्धा तुटत असतात किंवा जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्यामध्ये थोडं सुद्धा कधी कधी फरक पडत नाही, ते वाढत असतात. आणि अशा प्रकारे हे नात्यांना कधी नाजूक म्हटलेलं आहे. नाजूक का म्हटलं आहे किंवा मुलायम का म्हटलं आहे? मुलायम म्हणजे नाजूक, म्हणजे लहानसा जरी छोटा जरी काही गैरसमज झाला तर नात्यांना धोका असतो, तुटू शकतात. म्हणून आपण सगळ्यांनी नाते सांभाळले पाहिजे, नाते वाढवले पाहिजे, नाते टिकवले पाहिजे. हे नाते रेशमाच्या धाग्यासारखे असतात, नाजूक असतात. हे आम्ही सांभाळलं पाहिजे. नाते खूप सुंदर असतात. नात्यांमध्ये प्रेम दडलेलं असतं, नात्यांमध्ये प्रेम लपलेलं असतं. त्या प्रेमाचा खरा आस्वाद आम्हाला घेता आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आमच्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही अशा प्रकारचं नातं वाढवलं पाहिजे. गुरु आणि शिष्य हे पण एक नातं असतं, तेही वाढत असतं. आयुष्यभर अमुक अमुक शिक्षक आम्हाला होते किंवा अमुक अमुक माझा विद्यार्थी खूप हुशार होता असं शिक्षकांना आठवण असते. अशी बहुरंगी आणि अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्या समोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, कधी कधी नाते आठवले की आमच्या डोळ्यामध्ये पाणी जमत असतं. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर ते 6 महिने सलगपणे सासरी राहिली, 6 महिने सलगपणे सासरी राहिली. माहेरच्या लोकांशी तिची भेट झाली नाही आणि माहेरच्या लोकांशी भेट झालेली सहजपणे तिला आई आठवली, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला वडील आठवले, तिच्या डोळ्यात पाणी येतं. तिला रक्षाबंधनाच्या वेळेस भाऊ आठवला की तिला डोळ्यात पाणी येतं. बहिणीसोबत ती कशी खेळत होती हे आठवलं की डोळ्यात पाणी येतं. आजी तिला कशा गोष्टी सांगायची, या गोष्टी जेव्हा तिला आठवतात त्यावेळेस सहजपणे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. एखादा मुलगा तरुण होतो, तरुण झाल्यावर तो मोठ्या शहरामध्ये शिकायला जातो. शिकायला गेल्यानंतर बऱ्याच दिवसापासून आई वडिलांशी भेट होत नाही किंवा आई वडिलांची मुलाशी भेट होत नाही. जेव्हा एकमेकांना एकमेकांची आठवण येते त्यावेळेस सहजपणे डोळ्यामध्ये पाणी तरळत असतं. हे एक प्रकारची ओढ निर्माण करणारे अश्रू असतात, एक प्रेम जागृत करणारे अश्रू असतात. हे डोळ्यामध्ये पाणी आणत असतात. तर कधी त्या आठवणींचं हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच. आणि अशा प्रकारे आठवणी आल्या की ती नाती अधिक घट्ट होत असतात. मित्रांना सुद्धा मित्रांची आठवण होत असते. एकमेकांना अनेक दिवसापासून भेटलो नाही असं जेव्हा त्याला वाटायला लागतं तेव्हा त्यांची नाती घट्ट होत असतात. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतर सुद्धा त्याला घडवत राहते. विद्यार्थी मित्रांनो, आई आणि वडील यांची जर आपण तुलना केली तर आई आम्हाला जन्म देते, आई आमची पहिली गुरु, आम्हाला आईचं पहिलं दर्शन होत असतं, आम्हाला आईचा पहिला स्पर्श होत असतो. परंतु आम्हाला बाबाही लक्षात येतात, ही आई आहे आणि हे बाबा आहे. ही गोष्ट आमच्या जेव्हा लक्षात येतं तेव्हा आम्हाला जर एखादी लहानशी वस्तू लागणार असेल, गोष्ट लागणार असेल, काही हवं असेल, आम्ही आईला सांगत असतो. आईच्या जर ते आवाक्यात असेल तर आई सहजपणे ती आमची मागणी पूर्ण करते. परंतु जेव्हा आईला असं वाटतं की हे बरोबर नाही, माझ्या मुलाने केलेलं हे बरोबर नाही, तेव्हा ती तो विषय वडिलांकडे पाठवते. म्हणजे वडिलांशी बोलून मी अशा प्रकारे सांगते. आणि मग आम्हाला वडील माझ्या मुलाने या वाईट मार्गाला जायला नको किंवा या चुकीच्या गोष्टींच्या आहारी लागायला नको असं जेव्हा वडिलांना वाटत असतं तेव्हा वडील आम्हाला त्या गोष्टीला नकार देतात. आईची भाषा थोडी मृदू असते, वडिलांचं बोलणं थोडं कठीण असतं. जेव्हा एखादी ठेस लागते आणि म्हणतो ऐक, म्हणजे लहान संकट आलं की आम्ही ऐक म्हणतो. परंतु भला मोठा साप दिसला, अंगावर शहारे उभे राहिले, अतिशय भलं मोठं संकट आलं, जोरात आम्ही पडलो रस्त्याने चालता चालता, बापरे. म्हणजे लहान संकट असेल तर आई आठवते, मोठं संकट आलं की बाबा आठवतात. आईचा स्पर्श हा प्रेमाचा असतो, वडिलांच्या हृदयामध्ये प्रेम लपलेलं असतं. आम्हाला आईचं प्रेम सहजपणे दिसतं, परंतु वडिलांचं प्रेम सुद्धा विसरण्यासारखं नसतं.
आणि म्हणून आई आणि वडील हे आम्हाला सतत घडवत असतात. आम्ही जेव्हा लहान असतो तेव्हा आई आम्हाला काहीतरी गोष्टी सांगत असते, काहीतरी मार्गदर्शन करत असते. परंतु जसं आम्ही मोठं होतो आम्हाला असं वाटायला लागतं की आम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही, परंतु आईला असं वाटतं की माझ्या मुलाला सतत काहीतरी सांगण्याची आवश्यकता आहे, चुकीच्या मार्गावर जायला नको म्हणून मार्गदर्शनाची सतत आवश्यकता आहे, असं सतत आईला वाटत असतं. आणि म्हणून ती आपल्या मुलाला आयुष्यभर घडवत असते, आयुष्यभर काही ना काही सांगत असते. असे घडवताना कधी कुंचला म्हणजे त्या एखाद्या पेंटर असतो, रंगारी असतो, त्या चित्र रंगवत असताना त्याच्या हातामध्ये छोटासा ब्रश असतो, त्याला कुंचला म्हणतात. तर कधी कुंचल्याचा हळुवारपणे रंग रेखत, तर कधी चिनीचे कठोरपणे घाव घालणे म्हणजे चिनी हातोडीने ज्याप्रमाणे एखादा मूर्तिकार एखादी मूर्ती घडवत असतो. सुरुवातीला तो जंगलातनं प्राणावरातनं एक दगड आणतो, दगडावर बसतो, चिनी हातोडा हातात घेतो आणि त्याला हवी असलेली जशी मूर्ती हवी असेल तशा प्रकारची, ज्या देवाची मूर्ती हवी असेल त्या देवाची मूर्ती तो घडवत असतो. तशा प्रकारे आई सुद्धा आम्हाला घडवण्यासाठी आयुष्यभर परिश्रम करते, आयुष्यभर कष्ट करते, आयुष्यभर मेहनत करते, आयुष्यभर प्रयत्न करत असते. तिचे हे काम सतत चालू असतं. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. आईचं प्रेम एक गूढ आहे. आई नेमकं म्हणजे काय, कधी रागवते, कधी प्रेमळ करते, कधी जवळ घेते, कधी दूर ढकलते. म्हणजे आई म्हणजे काय आम्ही कधीही आजपर्यंत समजू शकलो नाही. विद्यार्थी मित्रांनो, आईला साक्षात परमेश्वर सुद्धा समजू शकलेला नाही. म्हणजे आईची जेव्हा निर्मिती झाली तर परमेश्वराला असं वाटलं की प्रत्येकाच्या जवळ मला राहणं शक्य नाहीये, त्यामुळे आई देऊन टाकली. परंतु आईच्या मनामध्ये काय आहे हे परमेश्वरालाही उमगलेलं न उमगलेलं कोडं आहे. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते. आई एवढा जीव लावते की जणू काही हिवाळ्यामध्ये आपण एखादी उबदार शाल पकडून झोपलेलो आहोत अशा प्रकारचा भास आम्हाला होत असतो. एवढा ती आम्हाला जीव लावत असते. तर कधी कणखर ढाल असते. कधी कधी आईला असं वाटत असतं की मुलगा चुकीच्या मार्गावर जायला नको म्हणून ते ठामपणे एखाद्या विषयाला विरोध करत असते. एखाद्या ढालीसारखं त्या संकटाला आडवं येत असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. बालपणी आई जेव्हा आपण झोपत नाही, आपण रडत असतो तेव्हा सुंदर असं अंगाई गीत म्हणत असते. तिला तिची चाल येत असते. ती चाल आपल्याला सतत जाणवत असते. आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. आपल्याला या जगामध्ये ओळख कोणी करून दिली? आईने करून दिली. आपल्याला या जगाचं पहिलं दर्शन कोणी करून दिलं? आईने करून दिलं. या जग नावाच्या भवसागरात, भवसागर म्हणजे भल्या मोठ्या सागरामध्ये, खूप मोठ्या समुद्रामध्ये स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. आई वडिलांनी आम्हाला जन्म दिलेला आहे. आम्ही त्यांचे ऋणात राहिले पाहिजे. आम्ही त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही त्यांचे उपकार जाणले पाहिजे. ज्याप्रमाणे आई वडिलांचं प्रेम आम्ही ते ऋण म्हणून संबोधतो त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारची नाती आम्ही जपली पाहिजे, ते जपता आली पाहिजे. कधी कधी नाते जपताना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागते. ती आम्ही करून यशस्वीपणे नाते जपली पाहिजे. मुलाची जगण्याची वाट थोडी जरी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचा उगल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो. मुलाच्या जीवनरूपी वाटेमध्ये कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये किंवा त्याची जगण्याची जी वाट आहे ती सुकर झाली पाहिजे, सोपी झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. त्याच्या वाट्यातले जे काटे आहेत ते बाजूला सारले गेले पाहिजे. म्हणून वडील जणू काही भवसागरामध्ये सापडलेली जी नाव आहे ती कडेवर आणण्यासाठी, बाजूला आणण्यासाठी, किनाऱ्यावर आणण्यासाठी ती नाव बदलवत असतात. तिला संकटातनं बाहेर आणत असतात. आणि माझ्या मुलावरती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये यासाठी वडील सुद्धा सतत प्रयत्न करत असतात. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. वडील आमच्यासाठी काय कष्ट करत आहेत, वडील आमच्यासाठी कशा प्रकारे जीव ओतत आहेत, वडील आमच्यासाठी रात्रीदिवस काम करत आहेत. बऱ्याचदा आमचं लक्ष या गोष्टींकडे जात नाही. आणि मग या गोष्टींकडे आमचं लक्ष केव्हा जाऊ शकतं? जेव्हा आई आणि मुलगा, ज्या वडील आणि मुलगा यांच्यामध्ये सतत परिवारामध्ये संवाद साधला जातो त्यावेळेस मात्र माझे आई वडील माझ्यासाठी काय काय करतात ही गोष्ट जेव्हा आमच्या लक्षात येते तेव्हा मात्र आम्ही या नात्यांना, आई वडिलांना, त्यांच्या कष्टाला कधीही विसरू शकत नाही.
त्यासाठी संवाद आवश्यक असतात, एकमेकांमध्ये बोलणं आवश्यक असतं, एकमेकांशी संवाद साधलेला आवश्यक असतो. संवादातनं आम्हाला एकमेकांचे दुःख दिसत असतं, एकमेकांचं दुःख जाणून घेणं हे आवश्यक असतं. मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं. वडील आपल्याशी अशा प्रकारे कधी कधी का रागवतात, का कठोरपणे वागतात हे आम्हाला त्यातनं लक्षात येत असतं. आणि म्हणून आम्ही आई वडिलांशी, भाऊ बहिणींशी, सगळ्यांशी परिवारामध्ये संवाद साधला पाहिजे. तेव्हा आमचे जे नाते आहेत ते अधिक घट्ट होत असतात, ही नात्यांची वीण अधिक घट्ट होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्धा भाग बघितला, अर्धा भाग आपण पुढच्या तासिकेला बघू. धन्यवाद.